श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपादवल्लभाय नमः. श्री नरसिंह सरस्वती नमः. ओम नमो श्री विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जय लंबोदरा एकदंता शोककर्णा हाल विषयी कर्ण इवले तेथोनी जो का वारा उसळे त्यांचेनी वाती विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझे शोभियानन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभार मन तैसे तेज फाकतसे विघ्न कानन छेदनासी हाती परश धरिलासी नागबंध कटिसी उरग यज्ञ पवित्र चतुर्भुज दिससे निका विशालाक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्ने करोनिया तुझे चिंतन न करीती तया विघ्ने न बांधिती सकाभिष्टे साधती अविलंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदेचे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुझी लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझीची असेच बोलणे ब्रह्मादिकी या कारणे स्थविला असे सुरवरी त्रिपुर साधना करावयासी ईश्वरी अर्चिले तुम्हासी संहारवया दैत्यांसी पहिले तुम्हासी स्थविले हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी तुझ वंदिती सकाळाभिष्टे साधते तुझेनी प्रसादे कृपानिधी गणनाथा ओंकार विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करीम समस्त गणांचा नायक तुमची विघ्नांचा अंतक तुमते वंदितीचे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्यांचा आधारू तुझी कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमारू मती प्रकाश करी मज माझे मुनींची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देही म जाता नेनता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझी या अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा आता वंदो ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामी राहोनिया माझी वाणी ग्रंथी रघु करी आता विद्या वेदशास्त्रांशी अधिकार जाना शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा एक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्रे मती प्रकाश करी मज जय जय जगन्माते तुझी विश्वे वाग्वेवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नंद विषयी येणे परी माती तुझ्या वाग्वाणी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणे वादता साही दर्शनी त्यांते अशक्य पर्यायसी गुरुची नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपले म्हणून खांबसूत्रीची भावली जैसी खेळती तया सूत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यांची वर्तती अनेका चेनी मते तैसे तुझेनी अनुमते माझे जीवे प्रेरी माते कृपानिधी वाग्वते म्हणून विनवी तुझा बाळ म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रघु करवी आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्म विष्णू शिवांसी विद्या मागी मी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखी असती जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक या विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा करी पद्महस्ती मुरारी पद्मनाभ करीसा पितांबर असे कासेला वैजयंती माळा गळा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपा आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्त्र 10 भुजेसी अर्धांगी असे जन्माता पंचवदनी असती जासी संहारी जो या सृष्टीसी मनोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांघरून सर्वांगी असे सर्ववेष्टन ऐसा शंभू उमारवन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्य अवधारा गंधर्व किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांशी
वाल्मिकादी सकळिकांचे नमन माझे करीसा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे भरवसे आपुला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नेय महाराष्ट्र म्हणून विनवी माझे. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना सह्य होणे. शब्दोत्पत्ती ही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनवणी मग द्यायले पूर्वजन्मनी. उभय पक्ष जनकजननी महात्म्य पुण्यपुरुषांचे. अपस्तवशाखेसी गोत्रपुण्यने महर्षी साखरे नाम ख्यातीसी सांगे. त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सूत. सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा. नमन करिता जनकचरणी माता पूर्वज ध्यातो मनी. जोका पूर्वजना धारणी अश्वलायन शाखेचा. काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी. वाघे जैसा जनु अवधरी अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी निश्चये जैशी भवानी. चंपा नामे पुण्यखानी स्वामिनी माझी परियसा. नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुसी. घाले मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराची कुशी जन्म झाला परियसी. सदा ध्याये श्री गुरुसी एका भावे निरंतर. मनोनी सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार. श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. वेदाभ्यासी संन्यास यती योगेश्वर तापसी. सदा ध्याते श्री गुरुसी तयांचे माझा नमस्कार. विनवितसे समस्तांसी अल्पमती आपणासी. माझे बोबडे बोलांसी सगळं तुम्ही अंगीकारा. तन मात्र माझी मती नेने काव्य उत्पत्ती. जैसे श्री गुरु निरूपती तेने परी सांगत. पूर्वापार आमचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते परियेसे चरित्रापुले विस्तारव्या. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी. तुझे वंशी परम करी लागले चारी पुरुषार्थ. गुरुवाक्य मज कामधेनु म्हणी नाही अनुमान. सिद्धी पावविणारा आपण श्री नरसिंह सरस्वती. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती. नर कवन जाणे याचा पार. चरित्र कवना न वर्णावे. चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णन शके मी वाचे. अज्ञानपणाचे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलत असे. ज्यास पुत्र पौत्री असे जाड त्यासी कथा ही असे गोड. लक्ष्मी असे खंड तया भवनी बरेचा. ऐसे कथा जयाचे घरी वाचिते नित्य प्रेम भय. श्रेयायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलियुक्त. रोग नाही तया भवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करोनी. निसंदेह साता देनी एकता वंदना तुटे जाना. ऐसी पुण्य पावन कथा सांगेन एका विस्तारता. सावी न होय साध्य सद्य फल प्राप्त होय. निदान लाभे अप्रयासी तरी कष्टका सायासी. विश्वास माझी या बोलासी एका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे. श्री गुरु स्मरण असे भले अनुभवता हो सकळिका. तृप्ती झाली यावरी ढेकर देती जैसे जेवणावर. गुरु महिमेचा उद्धार बोलतसे अनुभवणे. मी सामान्य म्हणून उदास व्हावे माझे वचनी. मक्षिकेच्या मुखांतून मधु किवी ग्राह्य होय. जैसे शिंपल्यात मुक्तफळ अथवा कर्पूर कर्दळ. विचारी पा अश्वत्थमूळ कवनापासावळ उत्पत्ती. ग्रंथ कराल उदास वाकुंडा कृष्ण दिसे ऊस. अमृतवत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी. तैसे माझे बोलणे ज्यासी चाड गुरु स्मरणे. अंगीकार करणार शहाणे अनुभविती एकचित्ते. ब्रह्मरसाची गोडी अनुभविती फळे रोकडी. या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव. गुरुचरित्र कामधेनु एकता होय महाज्ञानो. श्रोती करुणिया सावध मनो एकचित्ते परियेसा. श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्यभूती सांगणे काय एकचित्ते. तया ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोर. जाणती लोक चहो राष्ट्र समस्त जाती यात्रेसी. तेथे राहुनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रधारा धनसंपत्ती जिचिले होय जना. लादून या संताने नामे ठेवती नामकरणे. संतोष रूपे योनी पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमाने भक्त एक नाम करणे. कष्ट तसे याती गायने सदा ध्याय श्री गुरुसी.
ऐसा मनी व्याकुळिक चिंतेने विष्टीला भूत गुरुदर्शनात जाऊ म्हणत निर्वाण मानसी निघाला. अति निर्वाण अंतकरणे लय लावणी गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी विसरणी अक्षुधा तृषा निर्धार करुणी मानसी मने पाहिन श्री गुरुचे अथवा सांगेन देहासी जळ स्वरूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता आपण जिसा नामांकित किंकर म्हणत असे देव असे आपले उने तरी का बजावे श्री गुरुचरण परीसला होता लोहादान सुवर्ण केवी होत असे तैसे तुझे नाम परीसे माझे हृदय सदा वसे माती कष्टी सायासे ठेविता लाज कवनासी या बोलाची आहे वामने धरुणी पाहावा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळू बाळा सर्व होते अति व्याकुळ अंतकरणे निंदा स्तुती आपली वाणी कष्टला भक्त नाम करणे करिता वय परीचा राग स्वेच्छा ओवी बद्ध म्हणावे आजी पाहुणे पंढरीची रावे बंधू विघ्नहरा भावे नमोते सुंदर शारदीसी गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगते दृष्टांती कलियुगात कलियुगांत ख्याती नरसिंह सरस्वती भक्तांची सारथी कृपा सिंधू भक्ता वेद व्याख्यानिता त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांचे रक्षण दयानिधी यती विनवितो मी श्रीपती नेने भावभक्ती अंतकरणी स्थिर नविभा श्री गुरु तू कृपा सागरू काववेगी आता नरहरी अनंता बाळा लागे माता केवी टाकी तो माता तू पिता तुझी सखा भ्राता तुझी कुलदेवता परंपरी अंश परंपरी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी म्हणून मी निरंतरी सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रयामूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुझी दाता समस्ता देवांसी तुझी दाता होसे मागोनी कोणासी तुझं वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञाची कोण असे हे रक्षण समस्तांते जाण कवनेचा सर्वज्ञ म्हणून वाणी ती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी कवन कैशापरी असती भूमीवरी जाणी जेची तरी सर्वज्ञ ते बाळकता नेने बाप माये कृपा केवी होय माता पित्या दिल्या वाचोनी न देववे म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिली बळी त्याते हो पाताळी वैसविले सुवर्णाची लंका तुला दिली का तेने पूर्वी लंका कवनाली दिली आढळ ध्रुवासी दिले ऋषिकेसी त्याने हो तुम्हासी काय निशस्त्र करुणी विप्राती मोदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुझी दिवैक तू ते नियमशक काय देव नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदत असे याहुनी आम्हासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देव मातेचे ओसंग्या बाळविगी कसुरंगी स्तना बाळापासी माता काय मागे ताता आई हे कसरी गुरुनाथा काय देव घेऊन या देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे देव न शकसे मने मी मानसी 14 भुवनांसी तुती दाता तुझे मनी पाही वसे अनेक काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देणे हे सामान्य ना मनसे जाण दातृत्व असे तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षत असे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण उत्सर्वा की करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी साजी नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी माझे अंशोंशी तुझे दास माझे पूर्वंशी सेविले तुम्हासी संग्रह होसी तुझे चरणी बापाची सेविसी पाळीती पुत्रासी देवी तो आम्हासी प्रतिपाळ माझे पूर्वधन तुम्हा द्यावे ऋण काबा नाही करुण कृपा सिंधू आमची आम्ही गीता काबा नाही चित्ता मागीन मी सत्ता घेईन आता मज जरी न दिसे नरहरी जिंदोनी व्यवहारी न जाण दिसतसे आता कठीण होता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपले सामान असेल कवन तया सवे मन कठीण के जे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी
सेवका बाळकांसी करुणेसी कठिनता बरीसी वरवे न दिसे माझे या अपराधी धरण या बुद्धी अंतकरण क्रोधी पाहसी जरी बाळक मातीसी बोले निष्ठुरेसी अन्याये मायसी मारी जरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैसी अलिंगणे ऋषी संभोगी पा कवने अपराधीसी न घालीसी आम्हासी आहो ऋषिकेसी सांगा मज माता हो कौपासी बोले बाळकासी जावने पित्यासी सांगे बाळ माता गोपी जरी एखादी अवसरी पिता कृपा करी संभोगोनी तो माता तू पिता गोपसे गुरुनाथा सांगो कोणाता क्षमा करी तुझी स्वामी हीचा जगी झाला ठसा दास तुझा भला तैसा प्रतिफळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिफाळे कृपाळू म्हणून वनिता पुराणी माझे बोल कानी न घालीत नायकसी गुरु राणा माझे करुणा वचना काय दुश्चितपणा तुझा ऐसा माझे करुणा वचन न ऐकती तुझी कान ऐकोनी पाषाण विकुरतसे करुणा करी ऐसी वनिती तुझ पिसे अजूनही तरी कैसे कृपा न ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथा आलेली वत्सा लागी धीन जैसी धावनी तैसे श्री गुरु आपण आले जवळ हिताची गुरुमुनी वंदे नामकरणे मस्तक ठेवणे चरणी मी केशतो मोकळी झाडी चरणधुळी आनंदाश्रू जळी अंगली क्षाळी हृदय मंदिरात वैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडशा विधी आनंद गलित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष गौत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती वाक्याने सिद्धनाम धारक संवादी मंगलाचरण नाम प्रथमोध्याय बोल श्री गुरुदत्ता नमस्ते.